महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातोश्रींचे प्रतिरूप म्हणजे सोलापूरच्या ग्रामस्वामिनी श्री रूपाभवानी माता। तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप म्हणून मान्यता पावलेले शक्तिपीठ म्हणजे श्री रूपाभवानी माता, जिच्या दर्शनाशिवाय तुळजापूरच्या भवानीची यात्रा पूर्ण होत नाही ते शक्तिस्थान म्हणजे श्री रूपाभवानी माता। नमस्कार मित्रांनो, मी अविनाश खाडे श्री भवानी गाथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत तुळजाभवानी मातोश्रीचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या श्री रूपाभवानी मातेबद्दल। तुळजापूरच्या दक्षिणेस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर सोलापूर हे शहर वसलेले आहे। या शहराची ग्रामस्वामिनी म्हणून श्री रूपाभवानी देवी सर्वप्रसिद्ध आहे। या देवीचा इतिहास अत्यंत सुंदर आहे। सुमारे 100 ते 150 वर्षांपूर्वी बंडोबा पवार नावाचा एक भवानी भक्त या स्थानी राहत असे। या ठिकाणी आपल्या मालकाच्या शेतामध्ये शेतजमीन नांगरताना त्याच्या नांगराला एक शिळा लागली। त्या शिळेचे नीट निरीक्षण केल्यावर ती भवानी देवीची मूर्ती असल्याचे त्याच्या लक्षात आले। त्या भक्ताला त्या मूर्तीमध्ये भवानी देवीचे रूप दिसल्याने या देवीला रूपाभवानी असे नाव पडले। अशा प्रकारे या देवीचा इतिहास सांगितला जातो। रूपाभवानी देवीची मूर्ती पूर्वाभिमुख असून ती अत्यंत विलोभनीय आहे। देवीला 4 हात असून तिने हातामध्ये विविध शस्त्र अस्त्रे धारण केलेली आहेत। देवीच्या पायाखाली दानव असून देवी दानवाचा वध करतानाच्या अवस्थेमध्ये उभी आहे। या मूर्तीच्या लक्षणांवरून ही मूर्ती बरीच प्राचीन असल्याचे समजते। सोलापुरातील घोंगडे वस्तीतील श्री तात्यासाहेब भीमाशंकर घोंगडे यांनी सन 1975 साली देवीच्या मंदिराचे बांधकाम केले। रूपाभवानी मातेची पहाटे 5 वाजता चरणतीर्थ पूजा होते। शिवाय सकाळ आणि सायंकाळी अशी दिवसातून 2 वेळा अभिषेक पूजा होते। देवीला दुधासह पंचामृताचा अभिषेक केला जातो। दुग्धाभिषेक करतेवेळी देवीचे रूप अतिशय सुंदर दिसते। सायंकाळच्या अभिषेकानंतर देवीचा गाभारा शुद्ध पाण्याने धुतला जातो। त्यालाच प्रक्षाळ पूजा असे म्हणतात। अभिषेक पूजा झाल्यानंतर देवीला वस्त्रालंकारांनी सजविले जाते। देवीच्या मूर्तीवर बसविण्यात येणाऱ्या मुखवट्यावर अत्यंत कलात्मक पद्धतीने मळवट भरला जातो। देवीच्या डाव्या हाताला एका वेदीवर आपणास अजून एका मुखवट्याचे दर्शन होते। ही देवीची छबिन्यात मिरविण्यात येणारी उत्सव मूर्ती आहे। अभिषेक पूजा संपन्न झाल्यावर देवीला नैवेद्य अर्पण केला जातो। नैवेद्य करतेवेळी देवीच्या गाभाऱ्याचे दार पडद्याने झाकले जाते। नैवेद्य झाल्यानंतर देवीची आरती केली जाते। आरतीच्या वेळी देवळातील वातावरण अतिशय प्रसन्न झालेले असते। देवीच्या देवळासमोरच एक दीपमाळ असून त्यापुढेच एका ओट्यावर श्री तुळजाभवानी मातेची चरण पावले स्थापन केलेली दिसतात। अशा प्रकारे भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी ही रूपाभवानी माता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप असणाऱ्या श्री रूपाभवानी मातेच्या स्थानाबद्दल माहिती पाहिली। आमचा व्हिडिओ आपणास कसा आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।